गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पाळटावा, जणी बोलण्यासारिखे आचरावे, क्रिया पाळटे भक्ती पंथेची जावे। म्हणजे काय सांगितलेलं आहे? समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याचं जीवन आहे ना ते पूर्ण दुःखांनी भरलेलं आहे आणि या दुःखाचं कारण आहे ना तो तुमचा लोभ आहे, अहंकार आहे। पण आत्ताचा या कलियुगातला मनुष्य आहे ना तो पूर्ण सुखाच्या पाठीमागे धावत आहे आणि ज्यावेळी सुखाच्या पाठीमागे धावतो ना त्यावेळी समोरच्याला त्रास देऊन तो सुख मिळवतो। म्हणजे काय? दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून तो संपत्ती गोळा करण्याचा प्रयत्न करतो। पण हे बरोबर आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे, जो दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देतो आणि त्या दुःखातून स्वतःचं जीवन जगतो ना त्याच्यासारखा पापी या जगामध्ये कोणी नाही। म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या या पृथ्वी तलावर तुमचा जन्म झालेला आहे ना त्या अर्थी तुमचं आयुष्याचं भाकीत आहे ना, तुमचं सर्व लेखाजोखा आहे ना परमेश्वराने अगोदरच लिहून ठेवलेलं आहे। पण त्या लेखाजोख्यामध्ये आपण किती पाप करायचे किती पुण्य करायचे त्या आपल्या हातामध्ये आहे। म्हणून आपण हरिभक्तीची कास धरायला हवी, सद्गुरूंना शरण जायला हवं। पण आपण तसं करतो का? कधीच करत नाही। आपण लोभाच्या पायी संपूर्ण आयुष्य बर्बाद करतो। बघा, कधी कधी मनुष्य आहे ना स्वतःच्या भावाला फसवायला देखील कमी पडत नाही, स्वतःच्या भावाला देखील फसवतो। आता तुम्ही या कलियुगामध्ये पाहिलं असेल, बघा या जागा जमिनींमुळं भाव बहीण आई मुलगा बाप हे सर्व नाती आहेत ना ती दुरावलेली आहेत। त्याचं कारण काय आहे बरं? त्याचं कारण आहे फक्त पैसा। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये पैसा म्हणजे सुख आहे का? अजिबात नाही ना। समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे ना या सर्व गोष्टी लिखित आहेत। पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखाने जीवन जगावं की दुःखांनी जीवन जगावं हे तुमचे कर्म ठरवत असतात। म्हणून ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय ना की भरपूर पैसा कमवून मी भरपूर सुख निर्माण करेल, ही तुमची सर्वात मोठी भूल आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे, तुम्ही त्या गोष्टीची चिंता करू नका। कारण का बरं? कारण जे तुमच्या नशिबामध्ये आहे ना त्याला कोणीही हात लावू शकत नाही। म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये सतत दुःखच येईल सतत सुखच येईल असं कधीच घडणार नाही ना। म्हणजेच काय बरं? म्हणजे जीवनामध्ये अशा भरपूर घटना घडतील का त्या घटनांमुळं तुमच्या जीवनामध्ये अशी एक गोष्टसुद्धा घडेल की तुम्हाला भक्तिमार्ग नकोसा वाटू लागेल। कधी कधी असं सुद्धा घडेल की तुम्ही जो भक्तिमार्ग करत आहात ना कुणीतरी येईल आणि सांगेल की त्या भक्ती मार्गामध्ये भरपूर दोष आहेत, तिथे तू जाऊ नकोस। कारण का बरं? कारण चांगल्या ठिकाणी आहेत ना, बघा गुलाबाला काटे का असतात बरं? कारण दुसऱ्या बघा दुसरी सुद्धा फुलं आहेत त्यांना काटे नसतात, पण गुलाबालाच काटे का असतात बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना आपण सुद्धा करायला हवा।
कारण चिखलामध्ये कमळ उमळतं. का बरं? कारण एवढा चिखळा असून सुद्धा कमळ उमळतं. म्हणजे त्याचाच अर्थ असा आहे की आपल्या सभोवताली आहेत ना वाईट चांगली दोन्ही प्रकारची माणसं आहेत. म्हणजेच जर वाईट आपल्या सभोवताली माणसं असतील म्हणून आपण वाईट व्हायचं की चांगलं व्हायचं, अवगुणे व्हायचं की सद्गुणी व्हायचं हे आपण ठरवायला हवं. पण आपण हे ठरवतो का? कारण आपल्याला सद्गुरू भेटलेले नसतात आणि आपले परम भाग्य आहेत की आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. सद्गुरू कोण आहेत ना ते आपल्याला कळायला लागलेलं आहे. आपले मागच्या जन्मीचे पुण्य असतील ते आज फळाला लागलेले आहेत. म्हणून आपण कधीकधी आयुष्यामध्ये पैशाच्या मागे लागून आपल्या जीवनाची कशी राख रांगोळी करतो ना. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत. एका नगरामध्ये एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे धड धान्य संपत्ती कशाचीही कमतरता नव्हती. त्याच्याकडे सर्व काही होतं. पण असं म्हणतात ना की राजाचा रंक आणि रंकाचा राजा बनायला वेळ लागत नाही. आयुष्य कधी कलाटणी घेईल ना ते सांगता येत नाही. त्याच्या पद्धतीनं व्यापाऱ्याचा देखील लाखोचा व्यापार होता. पण अचानक त्याला त्याच्या व्यापारामध्ये नुकसान होऊ लागलं. लाखोची संपत्ती असलेला व्यापारी आहे ना अनेक लोकांचा कर्जदार बनला. बघा, कधी कधी आहे ना आपल्या जीवनामध्ये काय घडतं ना त्यापेक्षा आपले कर्म कसे आहेत त्यावर मनुष्याने लक्ष द्यायला हवं. बघा, तो व्यापारी होता ना तो एवढा दारिद्र्य बनला ना, भरपूर त्याच्या जीवनामध्ये पैसा निघून गेला आणि त्याच्या जीवनामध्ये दरिद्री निर्माण झाली. एकेकाळी संपत्तीत लोळणारा आज नाण्यांसाठी देखील मजबूर झाला होता. जेव्हा त्याच्याकडे धन होतं ना तेव्हा सर्व नातेवाईक त्याच्याकडे ये-जा करत असत. बघा, समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं ना तर तुम्हाला जवळ कोणी करणार नाही. आणि जर तुम्ही सुखात असाल ना तर तुमच्या जवळजवळ भरपूर लोक येत जातील. पण जसं तो दरिद्र झाला ना तसं सर्वजण त्याला टाळू लागले. त्यांना वाटत असे जर यांना आपल्याकडे पैसे उधार घेतले ना आणि ते परत केले नाही तर त्यामुळं कोणीही त्याच्यासोबत संबंध देखील ठेवणं टाळायला लागले. ज्याच्याकडून त्याने कर्ज घेतलेले होतं ते कर्जदार देखील रोज रोज त्याच्या दारामध्ये येऊन कर्जाची मागणी करू लागले. एक दिवस तो आपल्या पत्नीस म्हणाला, आता तर कर्ज वसूल करणारे आपल्याला भरपूर त्रास देत आहेत. काय करावं ते मलासुद्धा कळत नाही. आता तशी अशी परिस्थिती आहे की आपल्यालाच काही खाण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेले नाही. या जीवनामध्ये आपलं कसं होईल ना मला काही समजत नाही. तर यांचं कर्ज कसं द्यावं ना, तू एक काम कर, तू तुझ्या माहेरी जा. जर का तुझ्या माहेरच्यांनी आपल्याला काही थोडीफार मदत केली ना तर आपण पुन्हा आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करू आणि त्यातून आपण थोडं थोडं करून कर्ज चुकतं करू. त्याच्या पत्नीला देखील त्याचा हा सल्ला योग्य वाटला. पत्नीनं होकार दिल्यावर ती तो एका रात्री तिचा अंधारामध्ये घेऊन तिच्या माहेरी जायला निघाला. म्हणजे अंधारामध्ये बरं का गेला असावा? कारण ज्याप्रमाणे बघा आपल्यावर जेव्हा कर्ज निर्माण होतं ना तेव्हा आपल्याला चोरी निर्माण होते. आपल्याला बाहेर निघायला सुद्धा आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात. कारण ज्यावेळी आपण लोकांच्या समोर जातो ना तर लोकांचे टोमणे आपल्याला ऐकावे लागतात. म्हणून त्यानं अंधाऱ्या रात्री तिकडे जायचा निर्णय घेतला. आणि तिचं गाव होतं ना तिथून भरपूर दूर होतं. जसा तो सासरच्या गावाजवळ पोचला तसा तो एका विहिरीपाशी थांबला आणि आपल्या पत्नीस म्हणाला, मला तिथपर्यंत यायची हिंमत नाही. आतापर्यंत लोक आपल्याकडे मदत मागायला यायचे, मी लोकांची मदत करायचो. पण आता मात्र मला इतरांसमोर हात पसरावे लागत आहेत. तो मनामध्ये विचार करू लागला, जर सासरी जाऊन मदत मागितली आणि जर त्यांनी मदत करण्यास नकार दिला
तर तो माझा मोठा अपमान असेल. बघा, समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही गरिबातून श्रीमंत जर झाला ना, बघा कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, काही लोक बापापासून आजोबांपासून म्हणजे पहिल्यापासून श्रीमंत असतात आणि जेव्हा अचानक गरिबी येते ना, त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग निर्माण होतो. म्हणून जरी तुमच्या जीवनामध्ये संपत्ती असेल ना, तरी कधीच उतू नका, मातू नका. ती निरंतर जर तुम्हाला टिकवायची असेल ना, तर परमात्म्याला शरण जा, कर्मावर लक्ष द्या. तुमची संपत्ती कधीच कमी होणार नाही. म्हणून बघा, त्याप्रमाणे त्याला तिथे जायला लाज वाटू लागली. कारण समाजाची रीतच आहे ना की ते अशाच व्यक्तीला जेवणासाठी विचारतात जो अगोदर आपल्या घरून जेवून आलेला आहे, ज्याचं पोट अगोदरच भरलेलं आहे. एखाद्या लाचार भुकेलेल्या माणसाला कुणीही लवकर विचारत नाही. तो व्यापारी आहे ना, आपल्या पत्नीस सांगतो, तू एक काम कर, अगोदर तू तुझ्या वडिलांच्या घरी जा. जर ते तुला पाहून आनंदित झाले ना, त्यांनी तुझा आदर सत्कार केला, तर तू मला बोलवायला ये. जर ते तुझ्याशी प्रेमाने बोलले नाहीत, तर तशीच गेल्या पावली परत ये. बघा, तोपर्यंत मी इथेच बसून राहील, असं बोलून त्यानं आपल्या पत्नीस तिच्या माहेरी पुढे पाठवलं आणि तो स्वतः त्या विहिरीजवळ तिची वाट पाहत बसला. त्याची पत्नी तिच्या माहेरी गेली आणि त्या अंगणात उभी राहिली. जेव्हा तिचे भाऊ आणि वहिनी यांनी तिला पाहिलं, तेव्हा त्यांनी विचार केला की आता हिचा पती कंगाळ झालेला आहे आणि ही कर्जदार यांना रात्रंदिवस त्रास देत आहे. यासाठी नक्कीच काही ना काहीतरी भानगड आहे, काही ना काहीतरी पैसे मागण्यासाठी ही इथे आलेली आहे. ती बराच वेळ अंगणात उभी राहिली, पण कुणीही तिला आदराने बोलावलं नाही, तिच्याशी कोणीही बोलणं सुद्धा केलं नाही. बघा, समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अशा अनेक वेळा येतात. बघा, कधी कधी आपलं कोणीतरी नातेवाईक असेल, आपली पत्नी असेल, आपली मुलं असेल. बघा, हॉस्पिटलमध्ये आपल्याला जावं लागतं आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आहे ना, बघा आपल्याकडे एक रुपयासुद्धा नसतो. पण कधी कधी अशा वेळी जो उपयोगामध्ये पडतो ना, तोच खरा देव असतो. तुम्ही म्हणताय ना, भगवंत नक्की पाहावा कुठे, तर या रूपाने जो येतो ना, तो माझा भगवंतच असतो ना. त्याप्रमाणे बघा, या नवरा बायकोची अवस्था अशी झाली होती, कारण त्याच्या माहेरच्या मंडळींना तिच्या समजलं होतं की यांच्याकडे आता काहीच नाही. तिला बसण्यासाठी देखील कोणी सांगितलं नाही. त्यामुळं ती पुन्हा तशीच त्या जागी निघते जिथे तिचा पती तिची वाट पाहत बसलेला असतो. तिने जाऊन सर्व हकीकत आपल्या पतीस सांगितली. माझ्या भावांनी आणि माझ्या वहिनींनी माझा आदर सत्कार करणं दूर, पण त्यांनी साधं बसायला सुद्धा दिलेलं नाही किंवा आतही बोलावलं नाही. तेव्हा तिला तो व्यापारी तिला म्हणाला, आता आपल्या दोघांना इथूनच परत आपल्या घरी परतावं लागेल. आपल्या नशिबात जे लीला आहे ना, तेच होणार आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला जगायचं आहे. हा विचार करून दोघं पती पत्नी पुन्हा आपल्या गावी जाण्यास निघतात. बघा, इथे सुंदर समर्थांनी सांगितलेलं आहे की अशी जेव्हा वेळ येते ना, समोर अंधार दिसू लागतो, तेव्हा मनुष्य आहे ना, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. पण आत्महत्या करणं योग्य आहे का बरं? कधीच नाही. जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, तो मनुष्य कधी आत्महत्या करू शकत नाही. कारण तुमच्याकडे एक रुपयासुद्धा नसताना जी शक्ती आणि ऊर्जा सद्गुरू देतात ना, तेच आमच्यासाठी कोटी रुपये आहेत. हे ज्यांना कळालं ना, तो कधीच आत्महत्या करणार नाही. बघा, त्यावेळी पायी चालत असताना जेव्हा ते आपल्या गावाजवळ पोचतात ना, बघा दोघे नवरा बायको एवढे दुःखी होतात की कुठूनही त्यांना मदत मिळत नाही. तेव्हा त्यांची पत्नी रस्त्यावर चक्कर येऊन पडते, कारण ती गर्भवती असते आणि जास्त चालण्याची तिची स्थितीसुद्धा नसते.
पण इतकं चालल्यामुळं तिला प्रसव वेदना सुरू होतात आणि तेव्हा ती आपल्या पतीस सांगते की तुम्ही मला या जवळच्या शेतामध्ये घेऊन चला. तो आपल्या पत्नीस त्या शेतामध्ये घेऊन जातो. तिथे ती एक गोंडस बाळाला जन्म देते. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा ते आपल्या पतीस सांगते की बाळाला स्वच्छ पुसून तुम्ही माझ्या कुशीमध्ये द्या आणि ही जी वार आहे ना ती एका कपड्यामध्ये बांधून शेतामध्ये एक खड्डा करून गाळून टाका. त्या व्यापाऱ्यानं तसंच केलं. बाळाला पुसलं आणि रक्तानं भरलेली सर्व घाण होती ती वार ती खड्ड्यात गाळण्यासाठी एक खड्डा खणू लागला. जेव्हा त्यानं खड्डा खोदण्यास सुरुवात केली, अर्धा खड्डा खोदून झाल्यावरती त्याला त्या जागेवरती एक पितळाचं भांडं गाळलेलं दिसलं. म्हणजे व्यापाऱ्यानं तो भांडं बाहेर काढलं आणि उघडून पाहिलं तर त्यामध्ये सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या. म्हणजे तो आनंदाने ते हंडा घेतो आणि आपल्या पत्नीकडे येतो. तिला सांगतो की आता आपलं सर्व दुःख दूर होणार आहे आणि या बाळाच्या जन्मासोबतच परमेश्वरानं आहे ना आपल्याला खूप सारं धन दिलेलं आहे. म्हणजे बघा, आपण म्हणतो ना की माझ्या जीवनामध्ये भरपूर दुःख आहे. कधी कधी अशा पद्धतीनं चमत्कारसुद्धा होतो. पण तो चमत्कार कधी होतो बरं? आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की हा तर धनवान व्यापारी होता ना, त्याने वाईट कर्म केलेली होती का? तर अजिबात नव्हती. कधी कधी चांगले कर्म करूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये पैशाची कमतरता येते. म्हणजेच ते आपले पूर्वजन्मीचे संकेत समजावे, पूर्वजन्मीचे कर्म समजावे. तेव्हा ते म्हणतात ना की देव जेव्हा जन्म देतो ना तेव्हा तो त्याचा खाण्यापिण्याचा देखील बंदोबस्त करतो. म्हणजे अगोदरच सर्व केलेलं असतं ना. म्हणजे सोन्याच्या मोहरांनी भरलेलं ते भांडं पाहून व्यापाऱ्याची पत्नी देखील खूप खुश होते, ती आनंदी होते आणि आनंदामध्ये तो आपल्या पत्नीला घेऊन आपल्या घराकडे निघतो. आता व्यापाऱ्याचे नशीब पुन्हा चमकलेले होते. त्यानं लगेच सर्व कर्जदारांचे ते कर्ज चुकत केलं आणि उरलेल्या पैशातून त्यानं पुन्हा आपला व्यापार सुरू केला आणि आता तो पुन्हा आनंदमय जीवन जगू लागला. तो पुन्हा एका दरिद्री व्यापाऱ्यापासून एक धनाढ्य श्रीमंत व्यक्ती बनला होता. पण बघा, इथे सुंदर असं वर्णन आलेलं आहे. जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये संपत्ती येते ना तेव्हा समोरच्या माणसाला ती संपत्ती पाहवत नाही. जेव्हा त्याच्या जीवनामध्ये भरपूर असं धनसंपत्ती येते तेव्हा लोकांची चेहरे असतात ना ती बघण्यासारखे होत असतात. पण तो इतक्या लवकर पुन्हा इतका श्रीमंत का बनला ही गोष्ट आहे ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कळत नव्हती. हे सर्व कसं झालं? कारण काही दिवसापूर्वी याच्याकडे खाण्यासाठी देखील धान्य नव्हतं. कर्ज मागणारे रोज त्याच्या दारामध्ये उभे राहायचे, त्याला त्रास द्यायचे. पण अचानक कोणतं घबाड याच्या हाती लागलं. बघा, लोकांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न उभे राहिले, ज्यामुळं पुन्हा इतका श्रीमंत झाला. शेवटी लोक आहेत ना हे कुणाचं सुख बघून जास्त बेचैन होतात. ही गोष्ट खरी आहे ना. जितकं दुसऱ्याचं सुख बघून त्यांना दुःख होतं ना तितकं स्वतःच्या दुःखातही दुःख होत नाही. सर्व शेजाऱ्यांच्या त्याच्या त्या श्रीमंतीचं रहस्य समजत नव्हतं. एक दिवस एक शेजारची स्त्री त्यांच्या पत्नीकडे गेली आणि तिच्यासोबत गोड गोड गप्पा मारू लागली. मग गप्पांच्या ओघामध्ये तिने तिला विचारलं की असं अचानक काय झालं की तुमचं सर्व दारिद्र्य गेलं आणि तुम्ही पुन्हा इतके श्रीमंत झालात? तुमचं सर्व कर्ज फिटलं आणि पुन्हा तुमचा व्यापार सुरू झाला. त्या शेजारणीच्या गोड गोड गोष्टीमध्ये तथ्य एकच होतं की तिला पुन्हा हे इतकं गर्भ श्रीमंत कसे झाले हे रहस्य जाणून घ्यायचं होतं. आणि आपल्याकडे सुद्धा तसंच आहे ना. जर एखादा कोणी श्रीमंत झाला ना तर त्याची एवढी चर्चा होते की माणूस स्वतःचं दुःख विसरून त्याच्या दुःखामध्ये वाहून जातो. म्हणजे त्या व्यापाऱ्याची पत्नी होती ना खूपच साधीभोळी होती.
तिनं जे जसं घडलं तसं पूर्णच्या पूर्ण तिच्या शेजारणीला सांगितलं. ते सारं ऐकून शेजारीण आपल्या घरी जाते आणि तिनं तिच्या पतीला सर्व काही सांगितलं. तिच्या पतीला हे ऐकून खूप ईर्ष्या निर्माण होते. तो एक जमीनदार होता ज्याच्या शेतामध्ये यांना ते सोन्याच्या मोहराचं भांडं मिळालं होतं. तो शेतकरी याचा मित्र होता. ते सर्व ऐकून त्याला काय करावं हे कळेनासं झालं. आता त्या शेजारणीच्या पतीनं ते शेत आपला असल्याचा दावा केला आणि त्यांना सांगितलं, जे धन त्या शेतामध्ये माझ्या आजोबांनी पूर्ण ठेवलं होतं ना, माझं धन मला परत मिळावं अशी तो त्या व्यापाऱ्याकडे मागणी करू लागला. पण त्यातून जेव्हा काहीही निष्पन्न झालं नाही ना, तेव्हा त्यानं या गोष्टीची तक्रार बघा राजाकडे केली. त्यानं राजाला सांगितलं की माझ्या आजोबांनी शेतामध्ये धन गाळून ठेवलं होतं आणि ते धन माझ्या आजोबांनी त्या शेतात गाडलेलं होतं त्या शेतात, त्यामुळं ते धन मला परत मिळालं पाहिजे, कारण त्यावरती आहे ना माझाच अधिकार आहे. तेव्हा राजानं त्या व्यापाऱ्याला दरबारामध्ये बोलावलं आणि त्याला विचारलं, तू खरं खरं सांग, तू या व्यक्तीच्या शेतातील धन काढलं आहेस का? तो व्यक्ती सांगतो आहे की ते धन त्याच्या आजोबांनी त्या शेतामध्ये बघा पूर्ण ठेवलेलं होतं. तेव्हा त्या व्यापाऱ्यानं आपली सर्व कर्मकहाणी आहे ना राजासमोर मांडली. तो म्हणाला, महाराज, त्या शेतामध्ये माझ्या पत्नीनं माझ्या मुलाला जन्म दिला आणि त्याच वेळेला मला तिथे एक गाळलेलं धन भेटलं. तेव्हा राजाला कळालं की हे धन बघून या जमीनदाराची नियत फिरलेली आहे. खूप विचार केल्यानंतर राजा त्या निर्णयापर्यंत पोचतो, ते धन त्या व्यापाऱ्याला मिळालेलं आहे ना, म्हणजे त्याचा तो नक्कीच हकदार आहे आणि तो हकदार देखील व्यापारीचा असेल ना. जर का जमीनदाराच्या आजोबांनी त्याला हे धन त्याला द्यायचं असतं तर ते त्याला अगोदरच दिलं असतं. ते त्यांनी जमिनीमध्ये गाळून ठेवलं नसतं. जर त्याच्या नशिबामध्ये असतं तर त्याला ते आतापर्यंत मिळालेलं असतं. आणि जर याला माहीत होतं ना तर शेतामध्ये धन गाळलेलं आहे, तर त्यानं आतापर्यंत का काढलं नाही बरं? राजानं आपला निर्णय ऐकवला. राजाने भरपूर विचार केला आणि विचार करून त्या दोघांपुढे आपलं म्हणणं मांडलं. जमीनदार, तुमचं म्हणणं खरं आहे की ते धन तुमच्या आजोबांनी त्या शेतामध्ये गाडलेलं होतं, पण आता तुमच्या आजोबा या व्यापाऱ्याच्या घरी त्यांचा मुलगा म्हणून जन्माला आलेले आहेत आणि जोपर्यंत ते जन्माला आले नव्हते ना तोपर्यंत त्या व्यापाऱ्याला कोणतं धन मिळालेलं नव्हतं. त्याच्या जन्मानंतर त्या व्यापाऱ्याला हे धन मिळालेलं आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जितकी संपत्ती खर्च झाली आहे, म्हणजे जसे की व्यापाऱ्यानं आपलं कर्ज चुकवलेलं आहे, त्यातून जितकी संपत्ती वाचली आहे ना ती सर्व आता राजदरबारामध्ये जमा केली जाईल. जेव्हा तो मुलगा मोठा होईल ना तेव्हा त्याला ती सर्व संपत्ती दिली जाईल. म्हणजेच तुझ्या त्या आजोबांची संपत्ती तुझ्या आजोबांनाच दिली जाईल. तुझे म्हणतोस ना की ते धन माझ्या आजोबांचं आहे, तर तुझे आजोबा आहेत ना आता याच्या घरी त्याचा पुत्र म्हणून जन्माला आलेले आहेत आणि जन्म झाल्याबरोबरच त्यांनी आपलं धन जमिनीतून काढून या व्यापाऱ्याच्या हवाली केलं आणि त्यात तुला कोणतीही आपत्ती असता कामा नये, कारण ते तुझे आजोबा आहेत ना, त्यामुळं त्यांच्यावर तुझा देखील अधिकार आहे. त्यामुळं जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत त्यांचं पालनपोषण करण्याचा खर्च आहे ना तुला द्यावा लागेल, कारण तुझ्या आजोबांवरती तुझा पूर्ण अधिकार आहे, तुझा पूर्ण हक्क आहे आणि तुझ्या आजोबांचा देखील तुझ्यावर पूर्ण हक्क आहे. राजाचं हे बोलणं ऐकून तो शेजारी जमीनदार थक्क झाला. तो विचार करू लागला, माझं धन मला मिळण्याऐवजी मला उलट या मुलाचा खर्च सोसावा लागणार आहे. मी धन बघून माझी नियती खराब केली आणि त्यामुळं मला आता त्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चसुद्धा करावे लागणार आहेत. म्हणून परक्या संपत्तीवरती कधीही आपला हक्क दाखवू नये.
समर्थांनी सांगितलंच आहे ना, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे. मनुष्य आहे ना, कधी कधी दुसऱ्याची संपत्ती बळकवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्याच्या त्या हव्यासा पोटी मनुष्य बरबादी करून घेतो. दुसऱ्याची संपत्ती असते ना, मनुष्याला कधीच सुख प्राप्त करून देत नाही. म्हणून ही परक्याची संपत्ती आहे ना, कधीही तिच्यावर हक्क दाखवू नका. जे तुमचं आहे ना, ते काहीही करून तुम्हाला मिळणार आहे. जे तुमचं नाही ते कितीही जरी प्रयत्न केले ना, तुमच्या ते कधीच हाती लागणार नाही. म्हणून जीवनामध्ये किती जरी दुःख जरी आलं, किती जरी सुख जरी आलं, तरी उतरू नका, मातू नका, अति करू नका. जे तुमच्या नशिबामध्ये आहे ना, ते नक्कीच तुम्हाला समर्थ कृपेने मिळणार आहे. आणि आजसुद्धा आपण जे चांगले दिवस पाहत आहोत ना, ती समर्थ कृपाच आहे ना. म्हणूनच जीवनामध्ये एकच गोष्ट करा की जीवनामध्ये दुसऱ्याला दुःख देऊ नका, दुसऱ्याची संपत्ती आडप करू नका. आणि या पैशापायी भावा बहिणीचं नातं आहे ना, ते कधीच तोडू नका. जीवनामध्ये भरपूर पैसा तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यात येणारी संकटं आहेत ना, त्यांना तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे आणि पैसासुद्धा मिळणार आहे. पण या क्षणिक सुखापायी तुमच्या जीवनसाथीला, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या बहिणीला, तुमच्या भावाला या पैशासाठी अजिबात सोडू नका. पैसा हा क्षणिक आहे ना. जीवनामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, पण पैशापायी आपले संबंध बिघडवू नका. सद्गुरूंच्या चरणामध्ये राहा. सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.